हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आज आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे मार्क करायचे हे शिकणार आहे. ऑब्वियसली खूप जास्त युनिक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल, कारण की ही जी मेथड आपण शिकवणार आहे ती खूप जास्त युनिक मेथड असणार आहे. भरपूर क्वेश्चन्स आणि भरपूर लोकांना ह्याच्यावरती सोल्युशन पाहिजे होतं की सपोर्ट रेजिस्टन्स परफेक्ट कसे मार्क करायचे, ज्याच्या लेवल्स आमच्या काम केलं पाहिजेत. अशा सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क करायचे, तर तो व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटतो. ह्याच्यामध्ये एक मेथड आपण शिकवली आहे जी की खूप जास्त युनिक आहे आणि तुम्हाला ना एका मिनिटामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करता येतील. ओके, सो जास्त वेळ न घालवता तुम्हाला मेथड पण शिकवतो. तुम्ही इंट्राडे काम करताय किंवा पोझिशनली काम करताय तरी सुद्धा ह्या लेवल्स तुम्हाला काम करताना दिसतीलच. ओके, सो आपण बघूया की सपोर्ट रेजिस्टन्स पहिल्यांदा काय असतात ते जाणून घेऊया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे डिलीट करून टाकतो मी. आता मी 30 मिनिट्सला चार्ट ओपन करतो. हा निफ्टीचा जो चार्ट आहे 30 मिनिट्सला ओपन केला. सो निफ्टीचा चार्ट आपण 30 मिनिटाचा ओपन केला. टाइम फ्रेम जी आहे ती 30 मिनिट्सची आहे. रेजिस्टन्स म्हणजे अशी लेवल जिथून प्राइस रिजेक्ट होते, म्हणजे जिथून सेलिंग येतं त्या लेवलला गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. सपोर्ट म्हणजे अशी लेवल जिथून बाइंग येऊ शकतं किंवा त्या लेवलला मार्केट होल्ड करण्याचा ट्राय करतं, कारण की प्रिव्हियस पण असं झालं होतं. म्हणजे पास्ट डेटा बघून आपण या गोष्टी ठरवतो. लाईक या केसमध्ये तुम्हाला मी दोनच लेवल सांगेन. इकडे 24,500 एक सपोर्ट आहे. लाईक इथे बघा तुम्ही. ओके, या लेवलला आल्यानंतर मार्केट बाउन्स करतं, इथं आलं की बाउन्स करतं, इथं आलं की बाउन्स करतं आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता लास्ट ट्रेडिंग डेला सुद्धा बाउन्स केलं. म्हणजे हा एक सपोर्ट म्हणू शकतो. ह्याला बोलतात सपोर्ट. रेजिस्टन्स म्हणजे काय? एखाद्या लेवलला जर मार्केट जाऊन रिजेक्ट करते, लाईक इथे रिजेक्ट झालाय, देन इथे रिजेक्ट झालाय, देन इथे रिजेक्ट झालाय, म्हणजे हा एक रेजिस्टन्स असू शकतो. सो ह्याला बोलतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ह्याच्यामध्ये मी डेप्थ मध्ये जाणार नाही, कारण की ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क कसं करायचे हे आपल्याला शिकायचं आहे. तर मी तुम्हाला एक ती जी मेथड शिकवणार आहे ना, ती मेथड आहे की इंट्राडे साठी आपण पहिल्यांदा बघूया आणि देन मग पोझिशनल मी तुम्हाला सांगतो. समजा ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करताय, तुमचं लाईव्ह सेशन चालू आहे, तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही यूज करा. 5 मिनिट 15 मिनिटं इंट्राडेला आपण यूज करतो, त्याच्यावरती आपण जाऊ शकत नाही इंट्राडेला, पण 5 ते 15 मिनिट यूज करायचं मोस्ट ऑफ, किंवा 1 मिनिट 3 मिनिट्स पण चालू शकतं, म्हणजे लोअर टाइम फ्रेम चालू शकतं इंट्राडेसाठी. तर 5 मिनिट मी कन्सिडर करून चालू की 5 मिनिटची टाइम फ्रेम आहे, 5 मिनिटची टाइम फ्रेम ओपन केली आहे. तर धनमध्ये मी लॉग इन केलंय. धनमध्ये किंवा सेन्सिबलमध्ये हे फीचर आहे, तर तुम्ही सेन्सिबल पण यूज करू शकता, धन पण यूज करू शकता. ओके, वरती जर तुम्ही बघाल ना, तर इथे एक ऑप्शन आहे बघा. इकडे हा जो बार रिप्लेचा ऑप्शन आहे त्याच्या साईडला ओआय प्रोफाईलचा एक ऑप्शन आहे. ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. ओके, सो क्लिक करून घ्या. एक नवीन चार्ट ओपन होईल, एक नवीन विंडो, एक नवीन टॅब ओपन होईल आणि याप्रमाणे तुम्हाला इकडे बार्स दिसतील. बार्स. ओके, आता हे बार्स काय तुम्हाला सांगून देतो मी. वरती जायचंय, ओआय प्रोफाईल सेटिंग वरती क्लिक करायचंय आणि जो हा बार दिसतायत ना, हे CIO आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपली मास्टर, याच्यावरती व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. लाईक डेटा रिडिंग मध्ये आपली मास्टर एक प्रकारे आहे आणि डेटा रिडिंग आपण डेली डिस्कस करतो, डेली शिकतो आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये. जर तुम्हाला माहिती नसेल डेटा रिडिंग काय किंवा CIO काय आहे, तर ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला मी, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. आय बटनवरती पण तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. तो व्हिडिओ एकदा चेकआउट करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, त्याचा सेकंड पार्ट पण येणार आहे. ओके, त्याच्याबद्दलच आपण एक ॲडव्हान्स गोष्ट शिकतो असं समजा. ओके, सो ह्याच्यावरती जेव्हा मी क्लिक केले ना, तेव्हा CIO वरती म्हणजे चेंज इन ओपन इंटरेस्ट वरती इथे मी क्लिक केलाय. बट जर मी ह्याच्यावरती क्लिक करतो ना, तर OI वरती मी शिफ्ट होणार आहे. ओके, सो ठेवायचंय कुठं, जेव्हा मी इंट्राडे ट्रेडिंग करतो ना, तेव्हा याच्यावरती ठेवा चेंज इन ओपन इंटरेस्ट. ह्याच्यावरतीच तुम्ही क्लिक असू दे. याला थोडं शिफ्ट करून घेतो वरती. ओके, आता जे बार्स दिसत आहेत ना, ते चेंज इन ओपन इंटरेस्टचा बार आहे. ओके, आता हे काय आहे किंवा कसं आहे हे डेप्थ मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलं. इकडे फक्त आपण सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल डिस्कस करतोय, ज्या लेवल्स ऍक्च्युअली आपल्या काम करतील या लेवल्स आपण इकडे डिस्कस करतोय. ओके, सो याप्रमाणे तुम्हाला बार्स दिसतील. आता बार्स बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे जे ब्ल्यू बार्स आहेत ना, ते कॉल आहे, म्हणजे कॉल राईट झालेत. आता रायटिंग म्हणजे काय, ते सेलिंग, कॉल सेलिंग. म्हणजे असं समजून घ्या की ब्ल्यू म्हणजे वरून सेल करणारी लोक आणि जे पिंक बार दिसतात किंवा जे ऑरेंज बार दिसतात ते असं समजा की खालून बाय करणारी लोक. एकदम सिंपल मध्ये जर बोललो तर हे आहे. तर आपण टेक्निकल वर्ड्स मध्ये बघितलं तर हे पुट रायटर्स आहेत, जे की ऑरेंज बार्स आहेत किंवा रेड बार जे दिसतात ते पुट रायटर्स आहेत, म्हणजे ते बायर्स असतात आणि कॉल रायटर्स जे असतात ते मार्केटमध्ये सेलर्स असतात. असं थोडक्यात आहे, पण समजून घ्या. तुम्हाला ज्या वेळेने समजेल त्याच वेळेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी एकदम मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर कॉल रायटिंग म्हणजे काय, तर ऍक्च्युअली सेलर्स आणि पुट्स रायटर्स म्हणजे काय, तर बायर्स. ओके, सो ज्या ठिकाणी तुम्हाला जास्ती बार दिसतोय ना, मोठा बार दिसतोय, तो बार मार्क करायचा असतो. ओके, एक्झॅक्टली त्याच लेवलला. आता बघा, एक्झॅक्टली हा जो ब्ल्यू बार आहे ना, तो 25,000 ला एक्झॅक्टली येतोय. सो इकडे काय करायचं, एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे. ओके, आणि एक्झॅक्ट त्या मिडलला 25,000 ला इथं मार्क करायचे. सो मी मार्क केले. आता मी इथं माझी प्राइस चालली आणि मी वरती मार्क केलाय, म्हणजे ऑब्वियस हे काय आहे, तर हे रेजिस्टन्स आहे. राईट, हा रेजिस्टन्स मी मार्क केला. आता मला एक सपोर्ट बघायचे. आता मिडल स्ट्राईकला जर तुम्ही बघाल, म्हणजे मिडल स्ट्राईक म्हणजे काय, जी चालू प्राइस आहे ती,
त्या प्राइसला तुम्हाला कॉल रायटर पण दिसतात आणि पुट रायटर पण दिसतात. आता हे जे आहेत ना ते काइंड ऑफ सिमिलर आहेत किंवा इथं मार्क करायची गरज नाहीये. बट समजा एक्झाम्पलसाठी घ्या की मी आता ट्रेडिंग करतोय आणि माझा बुलिश व्ह्यू आहे, तर मला इथं पण एक लेवल दिसते जिथं ब्लू बार दिसतोय, समजतंय ना. इथे बघा जास्ती रायटिंग दिसतं, म्हणजे इथं सेलर उभे आहेत. तर ही लेवल मला मार्क करायची गरज आहे का, तर ऑब्वियस मला ही लेवल मार्क केली पाहिजे. सो मी हॉरिझॉन्टल लाईन घेतो आणि इथे मार्क करून टाकतो. तर लेवल कुठली आली, 24,800 ची लेवल आली. आता जेव्हा मी इंट्राडे ट्रेडिंग करतो ना, माझ्या 2 लेवल्स आहेत. ॲज अ रेजिस्टन्स जर मी बुलिश आहे तर 24,800 ला रिजेक्ट होतो का बघायचं आहे. 24,800 ला रिजेक्ट नाही होत तर माझ्याकडे इकडे 200 पॉईंट्सचा गॅप आहे जो की फिल होऊ शकतो. एकदम इझी ठेवलंय बघा, कारण की ह्याच्यामध्ये गॅप नाहीये. जर मी 800 ब्रेक करतोय तर म्हणजे एवढा मोठा गॅप दिसतोय मला जो की फिल होऊ शकतो जर मी बाईंग करतोय तर. ओके, आता जो मार्केटचा जो व्ह्यू आहे ना आपला, की मार्केट बुलिश आहे की बेरिश आहे, ते कसं ओळखायचं ना, ह्याच्यावरती ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक टूल पण आपण बनवलाय. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करतो आणि त्याच्याबद्दल माहिती पण त्याच व्हिडिओमध्ये मिळेल. आता आपण फक्त रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघूया. ओके, तर माझ्याकडे काय झालं, हा एक रेजिस्टन्स तयार झाला आणि सेकंड हा एक रेजिस्टन्स तयार झाला. 2 माझ्याकडे रेजिस्टन्स बनले. ज्यातला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स कुठला दिसतो तो ऑब्वियस हा आहे, कारण की इथं मोठा बार बनलाय बघा. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल लॉजिक ठेवलं, कारण की सगळ्यात जो मोठा बार असेल तो सगळ्यात जास्त काम करेल. तर 25,000 ला खूप जास्त रायटिंग आहे, तर हा काम करेल की नाही ह्याची शक्यता थोडी कमी आहे, पण हा काम करायची शक्यता जरा जास्त आहे. हे सिंपल समजून घ्या. ओके, आता मला सपोर्ट घ्यायचा आहे. मला सपोर्ट कुठे मी मार्क करू, तर इथे मला दिसतोय बघा. ओके, 24,600 ला ऑलमोस्ट माझा सपोर्ट होता. मी हा सपोर्ट लगेच मार्क करून घ्यायला पाहिजे. ओके, हा एक झाला आणि बॉटमला बघा इथे एक सपोर्ट आहे. ओके, सो हा एक सपोर्ट इथे मी मार्क केला. सो याप्रमाणे काय झालं, माझ्याकडे इंट्राडे लेवल्स आल्या, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करून घेतलेले आहेत मी एकदम इझी वे मध्ये. आणि हे जे रेजिस्टन्स आणि सपोर्ट आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला चांगली ॲक्युरेसी किंवा हे चांगलं काम करताना तुम्हाला दिसणार. ओके, एक सेकंड, पेस्ट सगळं केलंय. हे बघा माझ्याकडे सपोर्ट, आता काय आपण ह्याला म्हणू शकतो, R1 R2 S1 S2. ओके, म्हणजे सपोर्ट पहिला, सपोर्ट दुसरा, पहिला रेजिस्टन्स दुसरा रेजिस्टन्स. हे माझ्यासाठी इंट्राडे साठी लेवल्स बनल्या आणि एकदम इझी, म्हणजे एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या लेवल्स मार्क करता येतील, ज्या की लेवल्स इंट्राडेला खूप चांगलं काम करताना तुम्हाला दिसतील. उद्यापासून याला बॅक टेस्ट करायला सुरुवात करा आणि तुम्ही ह्याचा जो रिझल्ट असेल तो डेफिनेटली माझ्यासोबत शेअर करू शकतात. ओके, सो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, की आपली जी ऑप्शन्स ट्रेडिंगची, सिस्टम ट्रेडिंगची आणि अल्गो ट्रेडिंगची बॅच होती ना, ती आता चालू होईल उद्यापासून, कारण की आपण 5-5 महिन्यानंतर बॅचेस घेतो. सो लास्ट 5 महिन्यापूर्वी बॅच झाली होती, डिसेंबरमध्ये झाले होते आणि आता आपण परत एकदा बॅच घेतो, ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन्स ट्रेडिंग शिकणार आहे, अल्गो ट्रेडिंग शिकणार आहे आणि सिस्टम ट्रेडिंग पण शिकणार आहे. तर त्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो. ओके, सो तुम्ही ॲप्लिकेशन पहिलं डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, किंवा प्ले स्टोरला जाऊन सर्च जरी केलं द मराठी ट्रेडर तरी येऊन जाईल. आणि हा जो आपला क्लास आहे, कॉम्बो ऑफ ऑप्शन्स ट्रेडिंग, सिस्टम ट्रेडिंग आणि अल्गो ट्रेडिंग, तर ह्याच्याबद्दल जे कंटेंट आहे ना ते जाणून घ्या. खूप जास्ती व्हॅल्युएबल कंटेंट ह्याच्यामध्ये आहे आणि खूप जास्ती कंटेंट म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मी टाकलेल्या आहेत. ओके, सो एकदा कंटेंट बघून ह्याच्यामध्ये काय ओव्हरव्ह्यूवरती क्लिक केलं आणि डिस्क्रिप्शनवरती क्लिक केलं तर हे तुम्हाला कंटेंट दिसेल. ओके, तो पहिला जो कोर्स आहे तो आहे ऑप्शन्सचा क्लास. त्याच्यामध्ये ऑप्शन्स बेसिक, डेरिव्हेटिव्ह मार्केट, ॲडव्हान्स टूल्स, ऑप्शन स्ट्रॅटेजीज, बॅक टेस्टिंग, फॉरवर्ड टेस्टिंग, एक्सपायरी स्ट्रॅटेजी, बीटीएसटी स्ट्रॅटेजीज, वीकली स्ट्रॅटेजीज, पेपर ट्रेडिंग टूल आणि रूल बेस्ड स्ट्रॅटेजी सुद्धा हे एवढे पॉईंट्स आहेत, 11 पॉईंट्स आहेत. पण व्हिडिओ जे आहेत ते 60 ते 70 व्हिडिओज ह्याच्यामध्ये आहेत जे तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप व्हॅल्युएबल कोर्स आहे ऑप्शन्सचा. आफ्टर दॅट सिस्टम ट्रेडिंगचा क्लास आहे, ह्याच्यामध्ये हे कंटेंट आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या ह्याच्यामध्ये आणि रूल बेस्ड ट्रेडिंग तुम्ही शिकताल ह्याच्यामध्ये. आणि थर्ड जो कोर्स आहे तो आहे अल्गोचा कोर्स. अल्गोच्या कोर्समध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्ड करायला शिकू शकतात आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की फ्युचरिस्टिक गोष्टी ह्याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत आणि ह्याच्यासाठी काही वेगवेगळी फी वगैरे नाही आहे. जो टोटल कंटेंट जे आहे, ज्याची क्लासची फी 22,000 दिसते तुम्हाला आणि उद्यापासून त्याच्यामध्ये 7,000 रुपीचं कुपन बघायला भेटेल. आणि हा जो कोर्स आहे तुम्हाला 15,000 मध्ये तिन्ही कोर्सेस बघायला भेटतील आणि 50च कुपन आपण जनरेट करणार आहे. सो उद्या तुम्ही जॉईन करू शकता ह्याच्यामध्ये. इंटरेस्टेड पीपल तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि उद्या एनरोल करायला सुरुवात करा. एक आठवडा फक्त क्लास ओपन राहील, आफ्टर दॅट क्लास बंद होऊन जाईल आणि त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर परत बॅच आपण ओपन करूया. ओके, सो याप्रमाणे राहिले क्लासचे डिटेल्स आणि परत आपण पॉईंटवरती येऊया. आता हे झालं इंट्राडेसाठी. आता आपण मी जसं सांगितलं तुम्हाला पोझिशनलसाठी पण आपण डिस्कस करायचं आहे. सो पोझिशनलसाठी काय करायचं, फक्त जे चेंज इन ओपन इंटरेस्टवरती आहे ना ते इकडे क्लिक करायचं आणि ओपन इंटरेस्टवरती आणून ठेवायचे आणि टाइम फ्रेम जी आहे ना ती शिफ्ट करायचे मोठ्या टाइम फ्रेमवर, कारण की आपण पोझिशनल बघतो ना, तर ॲटलीस्ट 1 हवरची टाइम फ्रेम घ्या. 1 हवरच्या टाइम फ्रेमवरती सगळ्यात जास्ती मोठा बार कुठे बनला हे बघायचं. ओके, मोठे बार्स कुठे आहेत, लाईक
तर सगळ्यात जास्त मोठे बार सगळ्यात इम्पॉर्टंट 25,000च लेवल आहे, कारण की ते एक राऊंड नंबर आहे, म्हणजे सायकोलॉजिकल एक नंबर पण आहे, त्यासोबत इथं रायटिंग भरपूर जास्त आहे. आणि आफ्टर दॅट बघा 25,500 लेवल आहे. सो 25,500चा एक रेजिस्टन्स मला दिसतोय. ओके, आफ्टर दॅट बघा बॉटमला जर बघितलं तर इकडे बघा बार्स कुठे आहेत, तर 24,000ला पुट रायटिंग भरपूर जास्त आहे. जर सगळ्यात जास्त जर स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे तर हा वाला आहे. ओके, 24,000 आणि सगळ्यात मोठे बार्स बघायचे आपण. ओके, 24,000 आणि 25,000 हे सगळ्यात मोठा लेवल दिसतात आणि 1,000 पॉईंट्स ह्याच्यामध्ये स्पेस आहे. तर पोझिशनल बेसिसवरती जर पाहिलं तर 24,000ला एक सपोर्ट आहे आणि 25,000ला एक रेजिस्टन्स आहे. 25,000 जर ब्रेक झाला ना तर 25,000 नंतर 25,500ची लेवल दिसते आपल्याला ॲज अ रेजिस्टन्स. ओके, इंट्राडेसाठी काम करा किंवा पोझिशनल काम करा, या प्रकारे तुम्ही लेवल्स मार्क करू शकता आणि एकदम इझी वेमध्ये मार्क करू शकतात. सो मित्रांनो, याप्रमाणे जे आपण आता शिकवलं ना सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क करायचे, याप्रमाणे तुम्ही एकदम बघा क्विकमध्ये तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करू शकतात आणि तुमचं इंट्राडे ट्रेडिंग आहे ना थोडंसं ना इझी होऊन जाईल. कारण की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असतं तर सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करणंच खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण की आपल्याला हे माहिती पाहिजे की प्राइस कुठून रिजेक्ट होऊ शकतं किंवा कुठून बाउन्स होऊ शकते, हे आपल्याला माहिती होणं किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हेच मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये कळवा की बाबा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन मिळेल. आणि सेकंड व्हिडिओ जो असेल तर ह्याचा नेक्स्ट पार्ट आपण बनवूया. एक नेक्स्ट टूल आहे ज्याच्यामध्ये आपण समजू शकतो की मार्केट बुलिश होणार आहे की बेरिश होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ते पण तुम्हाला शिकायला भेटेल. प्लीज मित्रांनो खूप जास्ती लाईक्स करा व्हिडिओला आणि जो व्हिडिओ आहे ना तो मित्रांच्या सोबत शेअर करा, जेणेकरून मला थोडंसं मोटिवेशन मिळेल नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, सो काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली स्ट्रीममध्ये या, लाईव्ह स्ट्रीममध्ये या, आपण डिस्कस याच्यावरती करू किंवा कमेंटमध्ये काय क्वेश्चन्स असले तर पोस्ट पण करू शकतात. ओके, सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.